राज्य मागासवर्ग आयोग मराठा सर्वेक्षणाचा अहवाल 2 दिवसांमध्ये राज्य सरकारकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे। तर 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाची घोषणा करण्याची सरकारची तयारी दिसतीये। विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित होणार का, पाहूयात या रिपोर्टमधून। 16 फेब्रुवारीला मराठा आरक्षणाची घोषणा होणार। राज्य मागासवर्ग आयोग लवकरच अहवाल सादर करणार। शिवजयंती आधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघणार। 19 तारखेच्या शिवजयंतीपूर्वीच मराठा आरक्षणाची घोषणा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आलं। सर्वेक्षणाचा अहवाल 2 दिवसांमध्ये राज्य सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे। येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारला अहवाल सादर करेल। 16 आणि 17 फेब्रुवारीला सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावलं जाऊ शकतं। अधिवेशनात अहवालाच्या आधारे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा सुधारित कायदा केला जाण्याची शक्यता आहे। एकीकडे राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसल्यामुळे सरकारची चिंता वाढली। 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण द्यावं, नाहीतर मुंबईसह राज्यभरामध्ये आंदोलनासाठी तयार राहा असा इशारा जरांगेंनी दिला। सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि हैदराबादचं गॅजेट लावल्याशिवाय आम्हाला उपोषण उठणार नाही, हे सरकारनं समजून घ्या। दोन्ही आरक्षण पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला उपोषण, आणि दोन्ही जर कायद्यात टिकणारं पाहिजे। राज्य सरकारकडून विशेष अधिवेशनाच्या हालचाली सुरू असताना ओबीसी नेते देखील सतर्क झालेत। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज हा मागासवर्गीय ठरणार आहे। त्यांना ओबीसी मध्येच टाकावं लागेल। त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठलंही आरक्षण देता येणार नाही, आणि म्हणून शासनाचा जो प्रयत्न आहे की आम्ही कुठल्या दुसऱ्या आयोग काहीतरी वेगळं आरक्षण देऊ आणि कायदा करू, हे चुकीचं होईल। मराठा समाजाला आरक्षण नक्की देण्यात यावं, परंतु ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळतं त्या 27% आरक्षणाला धक्का लागता कामा नये। मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी दाखले देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। त्यासंबंधीच्या अधिसूचनेचा मसुदा हरकती आणि सूचनांसाठी प्रसिद्ध केला आहे। त्याचवेळी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाहीत त्या मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगानं राज्यव्यापी सर्वेक्षण केलंय। या सर्वेक्षणाच्या दरम्यान सुमारे 3.5 कोटी कुटुंबांचा डेटा गोळा केल्याची माहिती समोर आली आहे। सर्वेक्षणामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीची माहिती गोळा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवरायांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा केली होती। आता विशेष अधिवेशनातून मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिंदेंना मराठा नेता म्हणून स्वतःची इमेज तयार करण्याची संधी आहे।